पुरुष तसेच महिलांसाठी 6 महिन्यांकरता मोफत प्रवास जाणून घ्या तुम्हीही या योजनेचा लाभ कशा प्रकारे घेऊ शकता। मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की राज्य सरकार सामान्य नागरिकांकरता नेहमीच नवनवीन योजना राबवत असते। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये रेल्वेनंतर एसटीने बसने प्रवास सर्वात जास्त केला जातो। त्याचप्रमाणे एसटी महामंडळाद्वारे सामान्य नागरिकांकरता वेगवेगळ्या सवलती सुद्धा पुरवल्या जातात, जसे की ज्येष्ठ नागरिकांकरता 100% मोफत एसटीचा प्रवास करून देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर सर्व महिला वर्गांना एसटीच्या प्रवासामध्ये 50% सवलत सुद्धा देण्यात आलेली आहे। अशा स्थितीमध्ये आता एसटी महामंडळाद्वारे एक नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयाच्या आधारावरती काही लोकांना आता सलग 6 महिन्यांपर्यंत मोफत प्रवास करता येणार आहे, परंतु या गोष्टीचा लाभ विशिष्ट नागरिकांना मिळणार आहे। चला तर आपण एसटी महामंडळाच्या या निर्णयाबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया। कुठल्या नागरिकांना मिळणार 6 महिन्यांपर्यंत मोफत प्रवास? एसटी महामंडळाच्या माध्यमातून जारी करण्यात आलेल्या सुधारित परिपत्रकाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून निवृत्त झालेल्या तसेच ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतलेल्या व वैद्यकीय कारणांमुळे अपात्र ठरलेल्या अशा सर्व कर्मचाऱ्यांना वयाच्या 75 वर्षापर्यंत सलग 6 महिने एसटीने प्रवास मोफत करता येणार आहे। याचबरोबर एसटी महामंडळामध्ये सेवा करत असताना मृत्यू पावलेल्या, सेवानिवृत्तीनंतर मृत्यू झालेल्या, वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरलेल्या, स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या विधवा व विधुर पत्नी यांना वयाच्या 65 वर्षांपर्यंत प्रत्येकी वर्षी सलग 6 महिन्यांपर्यंत मोफत प्रवास मिळणार आहे। मोफत प्रवासाचा कार्यकाल काय असेल? आपल्या सर्वांना सूचित करण्यात येते की यामध्ये पात्र प्रवाशांना या योजनेच्या माध्यमातून सप्टेंबर महिन्यापासून तर फेब्रुवारी महिन्यापर्यंत म्हणजे ऑफ सीझन पिरियडमध्ये हा प्रवास करता येणार आहे। वरीलप्रमाणे जे नागरिक या योजनेसाठी पात्र आहेत अशा सर्व नागरिकांना पास मिळणार आहे, ज्याद्वारे हा प्रवास तुम्हाला करता येणार आहे।